सर्व आदरणीय गुरु माऊलींना नमस्कार. मी आपला धानయ్య सर, गाव तोळनूर, तालुका कलकुट, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. आज 20 जुलै 2026 आहे. काल 19 जुलै रोजी माझ्या व्हॉट्सअप मोबाईलला एक महत्त्वाची संदेश मला मिळालेले आहे. आमचे महाराष्ट्राचे उपराजधानी नागपूर येथील एक युवक प्रोफेसर हर्षल सदाशिव चिंचघारे सर यांनी नागपूर येथील यशोदा गर्ल्स कॉलेज येथे डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स यामध्ये CHB च्या आधारे असिस्टंट प्रोफेसर पदावरती निवड झालेली आहे. या गुरु माऊलींना मनापासून हार्दिक शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन सर. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आहे. प्रोफेसर हर्षल सर यांनी जो हर्षल सर आहेत, जे PG करत असताना, पोस्ट ग्रॅज्युएट करत असताना थोडं गोंधळात होता माणूस, की आपल्याला नेमकं काय करायचं, पुढं सेट-नेट करू का, इतर स्पर्धा परीक्षा देऊ का, बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊ, काय करायचं, थोडं माणसामध्ये एक गोंधळपणा निर्माण होतो. आणि जो हुशार असतो त्यांनाच गोंधळ होत असतो, कन्फ्युजन, काय करू. कारण प्रत्येक क्षेत्राकडे जाण्याची जो पोटेन्शियल आहे, सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये दडलेला असतो. अशा वेळी शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय हे योग्य ठरतात. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय हे योग्य ठरतात. ज्यावेळी गोंधळात असणारा हा माणूस शांतपणे राहून मी काय करावं, अशा वेळी माझा व्हिडिओ त्यांना मिळाले. धानయ్య सर तुमचा व्हिडिओ पाहिलो, धानయ్య सर तुमचा तळमळ पाहिलो, धानయ్య सर तुम्ही सांगत असताना असं पोटातून तुम्ही सांगत होता. आणि धानయ్య सर जेव्हा तुमचा चेहरा पाहिलो, तुमचा अपिअरन्स पाहिलो, त्याच वेळी ठरलो मी धानయ్య सरापेक्षा श्रेष्ठ असलेला माणूस, धानయ్య सरापेक्षा जास्त नॉलेज असलेला माणूस, धानయ్య सरापेक्षा जास्त कॉन्फिडन्स असलेला माणूस, धानయ్య सरापेक्षा जास्त परिस्थिती चांगला असलेला माणूस मी का करू नये. जर धानయ్య सरांनी अशा परिस्थितीत, अशा ग्रामीण भागात राहून, एवढं कठीण परिस्थितीत जर धानయ్య सरांनी एवढी मोठी यश मिळवत असेल, तर माझ्याकडनं एक परीक्षा का होत नाही, असा मोठा प्रश्न मी माझ्या समोर उभे केलो. असं हर्षल सरांनी सांगून त्या प्रश्नाला मी छेदलो सर. कारण 2025च्या सेट एक्झाम मध्ये मी कॉमर्स या विषयातून परीक्षा पास झालो पहिल्याच झटक्यामध्ये. कारण मी ठरवलो, जर धानయ్య सर एवढे वेळ परीक्षा पास होत असेल तर माझ्याकडनं का होणार नाही. जर मी PG मध्ये रेग्युलर कॉलेजला येऊन जर माझ्याकडनं का होत नाही, तर म्हणून मी शांतपणे विचार केलो आणि मी घेतलेले निर्णय आज योग्य ठरलेले आहे सर. महाराष्ट्राची सेट परीक्षा पास झालो. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विद्यापीठात पेटचा परीक्षेला बसलो. PhD एंट्रन्स परीक्षेमध्ये सुद्धा मी परीक्षा पास झालो सर. तुमचा रिसर्चचा व्हिडिओ मला खूप 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 आवडले सर. रिसर्च मध्ये सांगितलेलं प्रत्येक गोष्ट परीक्षेमध्ये आलेली आहे सर. कारण अजून एक, धानయ్య सर तुम्ही जास्त कन्नडमध्ये व्हिडिओ तुम्ही करत आहात, मराठीमध्ये तुम्ही कमी व्हिडिओ केलेला आहे. परंतु कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही कन्नडमध्ये व्हिडिओ करताय, त्यावेळी तुम्ही बोर्डावरती इंग्लिशमध्ये लिहिताय, आणि तो इंग्लिशमध्ये लिहिलेले मी ट्रान्सलेशन केलो, इंग्लिशमध्ये लिहिलेले स्क्रीनशॉट घेतलो आणि गुगल लेन्सच्या सहाय्याने मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलो आणि त्याचं वाचन केलो सर. म्हणून आज मला 50 पैकी 33 मार्क रिसर्चला पडले आणि कॉमर्स सब्जेक्टला 42 मार्क. असे मार्क घेऊन आज मी PhD ही सुद्धा ऍडमिशन घेतलेलं आहे सर. तुम्ही म्हणत होता की हायर एज्युकेशन घ्या आणि त्याचा फायदा आज या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर लगेच माझं अकॅडमिक क्वालिफिकेशन पाहिलं, सेट परीक्षा, त्याचबरोबर PhDचा एंट्रन्स,
PhD ऍडमिशन आणि लगेच आता यशोदा गर्ल्स कॉलेजमध्ये आज असिस्टंट प्रोफेसर म्हणून माझी निवड झालेली आहे सर. मी खूप खूप आनंदित आहे सर. मी जीवनात आता एवढं आता हे यश मिळवलेलं आहे सर. अजूनही याच्यापेक्षा मोठं यश मी मिळवणारच आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या असं सांगितलेलं या हर्षल सरांचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे माझा एकच उद्देश. जरी दानय्य सराकडनं काहीच मदत होत नसलं तरी मी तुम्हाला थोडं का होईना आपण काय म्हणतो तुमच्या यशामध्ये खारुताईचं वाटा तरी मी उचलतोच. फक्त शांतपणे राहून तुम्ही एकदा निर्णय घ्या. आणि हो, माझा विषय इंग्रजी आहे आणि पेपर 2 कॉमर्स आणि कॉमर्स सब्जेक्टसाठी जे काय माझ्याकडे झेरॉक्स मटेरियल आहे, जे वेगवेगळ्या राज्यात सेट परीक्षा देऊन आल्यानंतर वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये भेटून तिथलं जो काय मटेरियल मी कलेक्ट केलं होतं, कुठून कसं काय कलेक्ट केलं तेच माझ्या लक्षात राहत नाही, म्हणजे तेही लक्षात नाही. तेवढं ऑथेंटिक मटेरियल आज माझ्यासोबत आहे. कृपया तुम्ही कुठल्याही गुरूंचा क्लास करा, कुठल्याही गुरूंचं पुस्तक वाचन करा, पण शेवटी एकदा तरी जाता जाता माझा जो झेरॉक्स नोट्स आहे किंवा पेपर क्रमांक 1 मधला जो मराठी मधला कंटेंट आहे ते वाचन करा. आणि सर तुमचा मराठी आपल्याला कळत नाही असं न म्हणता तुम्ही त्याच्यातील अर्थ समजून घ्या आणि रिझल्ट मिळवा. आज हर्षल सरांनी करून दाखवलेलं आहे, तुम्हीही करा हीच विनंती. स्वामी समर्थ चे आशीर्वाद तुमच्या सर्वांवर असू दे. आमच्यावर थोडं जास्त असू दे. मला थोडं जास्त आशीर्वाद दिला तरच मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, चला हर्षल सर, वन्स अगेन हार्टी कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर आउटस्टँडिंग रिझल्ट. ओके, already you are joined as assistant professor in this degree college. Go ahead, do best work. आणि सरांनी कालच हे मेसेज मला पाठवलेत. हर्षल सरांचा मेसेज तुम्हाला दाखवण्याचा एकच उद्देश की गुरूंचा रिझल्ट, हे PhDचा एंट्रन्स रिझल्ट सरांनी मला दाखवलेला आहे. खूप छान त्यांना मार्क मिळालेले आहे. पेपर 1ला रिसर्चला 33 आणि कॉमर्सला 42. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड सर. त्याच्यानंतर बघा सर, पेट एक्झाम पास झालो सर. तुमच्या रिसर्चचे व्हिडिओ इन्फॉर्मेशन खूप हेल्प झाली सर. थँक्यू सर. सर तुमचे आशीर्वाद पाठीशी आहे सर, म्हणून ही सक्सेस मिळते. नाही, आमचा आशीर्वाद नाही, आमची शुभेच्छा तुमच्या सोबत आहे. तुमच्या आई वडिलांची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. नमस्कार सर. बघा, आय जॉईन्ड टू यशोदा गर्ल्स कॉलेज नागपूर, CHB असिस्टंट प्रोफेसर पोस्ट फॉर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. आशीर्वाद असू द्या सर, स्वामींचे आशीर्वाद आहे तुमच्या सोबत. ओके, जय श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच सर. माय सक्सेस इज युअर सक्सेस. व्हॉट अ गुड स्टेटमेंट, व्हॉट अ गोल्डन स्टेटमेंट. माझा सक्सेस हा तुमचा सक्सेस आहे असं म्हटलेला हा हर्षल दादा. माझा सक्सेस हा तुमचा सक्सेस, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचं यश हा दानय्य सरांचे यश. तुमचा प्रगती म्हणजे दानय्य सरांचा प्रगती, तुमचं यश म्हणजे दानय्य सरांचे यश, तुमचं अचिव्हमेंट म्हणजे दानय्य सरांची अचिव्हमेंट, तुमचं असिस्टंट प्रोफेसरच्या नोकरी म्हणजे दानय्य सरांची नोकरी. तुमचा जे काय तुम्ही करताय त्याच्यामध्येच मी समाधानी आहे. ओके, करा, करत राहा, मोठे व्हा. थँक्यू सो मच. तुम्ही किती मोठे होताय तुमच्या सोबत मी पण मोठो होतो. तुम्ही मोठा झाला की मी ऑटोमॅटिकली तुम्ही हार आहे. देवळाला जो हार आपण घालतो ना, हार, आणि हाराला जोडणारे जो धागा असतो ना, तो धागा म्हणजे मी. हार जसं स्वर्गाला गेलं तर त्या हाराबरोबर ते दोराही स्वर्गाला जातो, असं आहे. चला सगळं पुढे जाऊया. धन्यवाद. हर्षल सर, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन.